शुभविवाह या मालिकेच्या 23 जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता भूमी आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी शंकरशण अधिकारी यांना साम दाम दंड भेद सगळं वापरून हॉस्पिटलमध्ये आणणार आहे। पण इथे नियतीने एक खूप मोठा गेम खेळलेला असतो की शंकरशण अधिकारी यांचीच पत्नी आकाशच्या या अपघातात गेलेली असते। त्यामुळे त्या सगळ्यामुळे त्यांचा राग ऑलरेडी आकाशवरती असतो। पण तरी सुद्धा भूमी अथक प्रयत्नाने शंकरशण अधिकारी यांना आता हॉस्पिटलमध्ये कशी आणते, रागिणीचा डाव कसा हाणून पाडते आणि हे सगळं पाहूया। इकडे भूमी आता क्षितिजाच्या जवळ असते, पण तिला आकाशचे विचार काही मनातून जात नसतात। आकाश सुखरूप असेल ना, कोमातून बाहेर येईल ना, एक न 100 विचार तिच्या डोक्यात चालू असताना आकाशने या दोघींचे केलेले लाड, दोघींना घातलेला खऱ्या फुलांचा टियारा आणि त्यांनी स्पेंड केलेला क्वालिटी टाइम हा भूमीला आठवत असतो। आणि भूमी या सगळ्यामध्ये अस्वस्थ असताना मनू तिकडे येते। भूमी सांगते, मनू ठीक असेल ना, आकाश बरा होईल ना। यावरती मानसी म्हणते, ताई तू नको विचार करूस, सगळं काही ठीक होईल। मलाच कळत नाहीये की तुझ्याच मागे ही संकटांची माळ का लागलेली आहे। मला खरंच खूप या सगळ्याचं वाईट वाटतं। भूमी म्हणते, बघ ना, देव माझी किती परीक्षा घेतोय। एका संकटातून जर का मी बाहेर आले तर आम्हाला सुखाने राहू द्यायचं नाही असंच ठरवले का? आता जर का पिल्लू आमच्या सोबत आले तर आकाश आणि मी एक फॅमिली म्हणून नाही का राहू शकत का? आमच्यावरती ही अशी संकटावरती संकट येत आहेत। यावरती डॉक्टर येतात। डॉक्टर आल्यावरती मग आता भूमी म्हणते, काय झालं? आकाश आलाय का शुद्धीवरती? सांगा ना, मला आकाशला भेटायचं आहे, मला बोलायचं आहे। डॉक्टर म्हणतात, आकाश शुद्धीवरती आलेला नाहीये आणि त्यांची कंडिशन सुद्धा खूप क्रिटिकल आहे। म्हणजे त्यांची आधी जी कंडिशन होती ना, त्याच्यामध्ये बिलकुल काहीही सुधारणा झालेली नाहीये। त्यांची कंडिशन तशीच आहे। म्हणून न या सगळ्यामध्ये आम्ही बाहेरून फॉरेनवरून डॉक्टर मागवले होते, पण डॉक्टर आता थोड्याच वेळात येतील, बघूया आपण काय होतंय ते डॉक्टर जर का आले ना, तेच आकाशचं ऑपरेशन करू शकतात आणि दुसरं कोणीही आकाशचं ऑपरेशन करू शकत नाही असं म्हटल्यावर ती भूमी सांगते, पण ते डॉक्टर येतील ना? यावरती मग आता हे डॉक्टर सांगतात, हो आपण लेट्स होप फॉर बेस्ट, आपण बेस्टसाठीच आता होप करू शकतो। ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही। भूमी म्हणते, नाही काही झालं तरी तुम्हाला त्यांना आता बोलवायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ते इकडे आता रागिणी आणि पौर्णिमा अस्वस्थ होतात की जर का हे डॉक्टर आले तर आपलं काही खरं नाहीये। मग त्यानंतर भूमी म्हणते, काय ग मनू, ते डॉक्टर येतील ना? मानसी म्हणते, ताई तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल। त्यानंतर मग आता भूमी विचार करते की मी ताबडतोब आता इकडे फोन करून गायकवाडांना कळवते की या केसची इन्व्हेस्टिगेशन चालू कर। आणि ती गायकवाडांना फोन करते। गायकवाडांना फोन करून ती सांगायला लागते, गायकवाड सर, हा न अपघात नव्हता, हा घातपात होता। तुम्ही लवकरात लवकर हा घातपात कुणी केला या सगळ्याचा शोध घ्या आणि त्याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे याची तुम्ही खबरदारी घ्या असं म्हटल्यावर ती गायकवाड म्हणतात, ठीक आहे मॅडम, तुम्हाला जर का असं वाटतंय तर या प्रकरणाचा आपण आता सोक्षमोक्ष लावल्याशिवाय गप्प बसायचं नाहीये असं म्हणत मग मात्र डॉक्टर सुद्धा या सगळ्याच्या मुळापर्यंत जाण्याची ठरवतात। आणि त्यानंतर इकडे आता गायकवाडांना फोन केल्यावरती रागिणी हे सगळं ऐकते, पौर्णिमा हे सगळं ऐकते आणि दोघी जणी गडबडतात। अरे बापरे, जर का खरंच या आता प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागण्याची वेळ आली तर आपलं काही खरं नाहीये। म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपण टोटली अडकून जाऊ आणि या सगळ्यामध्ये आपल्याला आता काही करताच येणार नाहीये। त्यामुळे दोघी जणी पूर्णपणे गडबडलेल्या असतात आणि भूमीने जर का आता हे गायकवाडांना सांगितलंय आणि गायकवाडांनी या सगळ्यामध्ये आता जर का इन्व्हेस्टिगेशन चालू केली तर आपलं काही खरं नाही असा विचार करत रागिणी विचार करते, नाही काहीही झालं तरी सुद्धा आकाशने आणि या सगळ्यामध्ये जिवंत राहणं माझ्यासाठी धोकादायक आहे। मी इतकं सगळं करून आता काहीच उपयोग झालेला नाहीये असा विचार करत आता रागिणी रात्रीच्या वेळेला आकाशच्या रूम मध्ये येते। आकाशच्या रूम मध्ये आल्यावरती ती आकाशचा गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न करायला लागते आणि त्याच वेळेला आकाश बिचारा तडफड करत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो। पण इकडे रागिणी त्याच्या आता गळ्यावरती इतका दाब देते
की त्याचे जे काही मशीन्स असतात त्याच्यामध्ये वेव्हच्या ऐवजी एक समांतर रेषा यायला लागते, म्हणजे आकाश गेला ही साईन रागिणीला सापडते आणि रागिणी जोराजोरात हसायला लागते. आणि हे सगळं भूमीचं स्वप्न असतं. भूमी या स्वप्नातून जागी होते आणि ही बाई काही करू शकते किंवा ही बाई माझ्या नवऱ्याला असंच मारू शकते. नाही नाही, मी हे सगळं होऊ देणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मला आकाशला वाचवायलाच पाहिजे असा भूमी विचार करते. आणि त्यानंतर ती बाजूला पाहते तर तिच्या आता बाजूच्या पाळण्यामध्ये क्षितिजा नसते. क्षितिजा नसल्यामुळे मग मात्र आता इकडे भूमी चांगलीच गडबडते. भूमी गडबडते आणि त्यानंतर मग आता धावत पळत भूमी बाहेर येते. ज्या वेळेला भूमी बाहेर येते पाहते तर काय, तिकडे आता रागिणी बसलेली असते. रागिणी बसलेली असते त्यामुळे भूमी चिडते. चिडलेली भूमी आता विचार करते, अरे देवा, ही रागिणी इथे माझ्या मुलीला घेऊन आली का? मग ती रागिणीवर ते रागारागात हे करते आणि रागिणीला सांगायला लागते, कुठे आहे माझी क्षितिजा? कुठे आहे माझी क्षितिजा? माझ्या क्षितिजाला मारण्याचा प्रयत्न केलास का? लवकर बोल, क्षितिजा कुठे आहे? असं म्हणत ती रागिणीचा गळा आवळायला लागते. ज्या वेळेला ती रागिणीचा गळा आवळायला लागते त्याच वेळेला मानसी तिकडे येते. मानसी म्हणते, ताई अगं काय झालंय? ताई काय करतेस तू? असं म्हटल्यावरती आता इकडे क्षितिजा माझ्याकडे आहे, तू बिलकुल चिंता करू नको असं ती म्हणायला लागते. त्यावरती भूमी सांगते, अगं तू क्षितिजाला घेऊन का गेली होतीस? यावरती मग आता सांगायला लागते लगेचच भूमी की भूमीला मानसी, अगं असं काय करतेस? ज्या वेळेला या सगळ्यामध्ये तू झोपली होतीस ना त्याच वेळेला आता इकडे ती उठली होती. मग ती उठली असल्यामुळे मला आता तिला उचलून बाहेर आणणं गरजेचं होतं. तुला झोप मिळणं गरजेचं होतं, म्हणून मला असं वाटलं की मी तिला बाहेर आणले. तू कशाला इतकी पॅनिक होतेस? असं म्हणत आता इकडे मानसी तिला समजवत असते. पण भूमी खूपच पॅनिक होते आणि क्षितिजाला घेऊन आता आत जाते, कारण डॉक्टरांनी तिला बोलवलेलं असतं. ज्या वेळेला डॉक्टरांनी तिला बोलवलेलं असतं त्यावेळेला ती आत गेल्यावर ती रागिणी खूपच चिडते. या भूमीचं आता काही खरं नाहीये. हिला न मी जोपर्यंत धडा शिकवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत रागिणी खूपच चिडलेली असते. आणि त्याच वेळेला इकडे आता डॉक्टरांनी बोलवल्यावरती मानसी, भूमी आणि अथर्व हे तिघ जण येतात. त्यावरती भूमी सांगते, काय झालं डॉक्टर? आकाशची तब्येत ठीक आहे ना? डॉक्टर बोला ना, आकाशची तब्येत ठीक आहे ना? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे डॉक्टर सांगायला लागतात, हे बघा, आकाशच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा नाहीये. मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगण्यासाठी बोलवलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा म्हणजे ते जे डॉक्टर येणार होते ना बाहेरून, ते डॉक्टर आता येणार नाहीयेत. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी म्हणते, म्हणजे? यावरती ते सांगतात, हो, ते आफ्रिकेवरून डॉक्टर म्हणजे त्यांचे डायरेक्ट साऊथ आफ्रिकेचा दौरा ठरलेला आहे आणि त्यामुळे ते इकडे येतील असं मला वाटत नाहीये. यावरती भूमी म्हणते, पण आपण त्यांना बोलवणार होतो ना? यावरती ते सांगतात, हो, पण त्या डॉक्टरांचा इंडियाचा दौराच कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला काही त्यांना बोलता सुद्धा येत नाहीये ना. असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते, मग आता काय करायचंय आपण? त्यावरती आता इकडे डॉक्टर म्हणतात, अजून एक उपाय आहे. हा उपाय म्हणजे आता शंकरशण अधिकारी. यावरती भूमी म्हणते, शंकरशण अधिकारी? यावरती मग आता सांगायला लागतात डॉक्टर, हो, शंकरशण अधिकारी हे एकदा डॉक्टर मोठे आहेत. हे डॉक्टर या सगळ्यामध्ये आपल्याला मदत करू शकतात. काहीही झालं तरी सुद्धा हेच डॉक्टर आपल्याला आता आकाशचं ऑपरेशन करू शकतात. मी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, खूप वेळा फोन केले, पण ते काहीतरी फॅमिली मॅटरमध्ये अडकले. त्यांचा फॅमिली प्रॉब्लेम आहे काहीतरी, त्यामुळे त्यांनी क्लिनिकमध्ये पण नाही आहेत आणि ते कोणाचा कॉल सुद्धा उचलत नाहीयेत. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणजे मला काही त्यांचा कॉन्टॅक्ट होत नाहीये. मी माझ्या परीने प्रयत्न करून पाहिलेला आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करून पहा. असं जर का केलं तर कदाचित उपयोग होऊ शकतो. भूमी सांगते, ठीक आहे, तुम्ही मला त्यांचा क्लिनिकचा आणि त्यांच्या घरचा ॲड्रेस देऊ शकाल का? मी बघते काय करायचं ते. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भूमीला ते डॉक्टर ॲड्रेस देतात. मग भूमी ताबडतोब त्यांच्या आता हॉस्पिटलमध्ये जायला निघते शंकरशण अधिकारी यांना भेटण्यासाठी. इकडे तोपर्यंत रागिणी आणि पौर्णिमा हे सगळं ऐकत असतात. नाही, भूमीला कोणत्याही बाबतीत यश येऊन चालणार नाहीये. जर का आकाश वाचला तर आतापर्यंत केलेला आपला प्लॅन सगळा फ्लॉप होईल असं आता इकडे म्हणायला लागते. तोपर्यंत हे सगळं चालू असताना भूमी आता इकडे त्यांच्या डॉक्टरांच्या दवाखान्यात येते, म्हणजे त्या क्लिनिकमध्ये येते आणि ते सांगायला लागते शंकरशण अधिकारी. यावरती रिसेप्शनिस्ट सांगतात, नाही, त्यांचं काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम झालाय,
त्यामुळे ते कुणाचाही फोन उचलत नाहीयेत आणि ते आता हॉस्पिटलला येणार पण नाहीये। यावरती भूमी सांगते, असं काय करताय तुम्ही, प्लीज माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, मला या सगळ्यामध्ये आता तुम्ही हे जर का केलं ना तर खूप बरं होईल, म्हणजे ना मला या सगळ्यामध्ये त्यांची भेट घ्यायची आहे, मला तुम्ही त्यांचा पर्सनल नंबर देऊ शकाल का। असं म्हटल्यावरती त्यांचा पर्सनल नंबर आम्ही कोणालाही देत नाही असं आता ती मुलगी म्हणायला लागते। तशी आमची पॉलिसी आहे। भूमी म्हणते, प्लीज माझ्या नवऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये प्लीज मला नंबर द्या, माझ्या बाळाकडे बघा, या बाळाचे बाबा आजारी आहेत, त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, प्लीज माणुसकी विसरू नका। असं म्हणत भूमी तिला इमोशनली ब्लॅकमेल करते, तिच्याकडून नंबर घेते, पण काही केलं तो नंबर काही लागत नसतो। भूमी ऍड्रेस विचारून घेते आणि त्या ऍड्रेसवरती जायला निघते। तिला आता काहीही करून आकाशसाठी आता बेस्ट ट्रीटमेंट चालू करायची असते आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार असते। मग भूमी आता त्याच्या घराजवळ येते आणि सिक्युरिटी गार्डला म्हणते, हॅलो दादा, मला शंकरशण अधिकारी डॉक्टरांना भेटायचं आहे। आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो डॉक्टर, ते आता पिऊन सांगायला लागतो तो, अहो असं काय करताय मॅडम, डॉक्टर कोणालाही भेटण्याच्या मनस्थितीत नाहीयेत, ते तुम्हाला काही भेटणार नाहीयेत। भूमी म्हणते, नाही दादा, काहीही झालं तरी मला डॉक्टरांना भेटायलाच पाहिजे, मी डॉक्टरांना भेटल्याशिवाय इकडून बाहेर जाऊ शकत नाही। यावरती तो म्हणतो, मॅडम तुम्हाला सांगितलं ना की डॉक्टर कोणालाही भेटण्याच्या मनस्थितीत नाहीयेत, त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम चालू आहेत म्हणून। यावरती भूमी आता हट्टालाच पेटते, काही झालं तरी सुद्धा डॉक्टरांना भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही किंवा डॉक्टरांना भेटल्याशिवाय मी आता काही जाऊ शकत नाही, इथून घेऊन जाईन तर डॉक्टरांना घेऊन जाईन। मग आता भूमीला तो माणूस काही आत येऊ देत नाही, मग भूमीला तो गेट लावून बाहेर काढतो, पण तरी सुद्धा भूमी जोर जबरदस्ती करून आता आत येते। ओ दादा ऐका ना, माझ्या बाळाकडे बघा ना, या बाळाचे बाबा आता जीवन मरणाशी मृत्यूशी झुंज देत आहेत आणि तुम्ही जर का या सगळ्यामध्ये आता बाळाच्या बाबांना आणलं नाहीत, म्हणजे बरं करण्यासाठी मला जर का भेटू दिलं नाहीत तर हे किती मोठं पाप आहे, प्लीज प्लीज दादा। यावरती तो म्हणतो, मॅडम तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का, इथे माझी ड्युटी जी आहे ती ड्युटी फक्त मी करतोय, जे डॉक्टरांनी सांगितलंय तेच करतोय, तुम्ही आज जाऊ शकत नाही, प्लीज प्लीज तुम्ही नका हे असं काहीतरी करू। असं म्हणत तो जीवाच्या आकांताने भूमीला समजवत असतो। भूमी जीवाच्या आकांताने त्याला आपली परिस्थिती समजवत असते की मी कोणत्या परिस्थितीत अडकले, या परिस्थितीतून तुम्हीच मला बाहेर काढू शकता किंवा तुम्हीच माझी मदत करू शकता। आणि भूमीला सतत डॉक्टरांचं बोलणं आठवत असतं की जर का शंकरशण अधिकारी इकडे आले तर तेच या सगळ्यामध्ये आकाशला वाचवू शकतात किंवा तेच या सगळ्यामध्ये आता फक्त आकाशला बरं करू शकतात। असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी अधिकच जोराने काम करायला लागते, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे भूमीला एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे शंकरशण अधिकारी यांना घेऊन येणं। त्यामुळे भूमी आता रडत खडत का होईना पण ती आता शंकरशण अधिकारी यांच्याकडे जाण्यासाठी निघालेली असते। ज्या वेळेला ती आता इकडे गेटच्या बाहेर येते त्यावेळेला ती विचार करते, नाही काही झालं तरी मी कोणत्याही बाबतीत हार मानून इकडून जाऊ शकत नाहीये, काय करू असा विचार करत ती आता विचार करत असते आणि बाहेर उभी असते। मग विचार करते, नाही काही झालं तरी मला या पिल्लूसाठी हे सगळं करायलाच पाहिजे, पिल्लूच्या बाबांना मला बरं करायलाच पाहिजे, आकाश मी तुझ्यासाठी काही करू शकते। असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच ती विचार करते, काही झालं तरी सुद्धा मी वरतून भिंतीवरून उडी मारून जाईल, पण क्षितिजाचं काय करू, कारण ती या सगळ्यामध्ये रागिणी तिकडे असल्यामुळे क्षितिजा सेफ नाहीये, म्हणून क्षितिजाला सुद्धा घेऊन आलेली असते। मग आता सतत डॉक्टरांचं बोलणं डोक्यात घोळत असतं आणि ती आता खूप मोठा निर्णय घेते। त्याचवरती मग आता इकडे लगेचच ती विचार करते की मी आता भिंतीवरून उडी मारते। या वेळेला इकडे आता पौर्णिमा सांगत असते, आई जर का ती शंकरशण अधिकारी यांना घेऊन आली तर संपलं, मग आता आपल्याला काहीच करता येणार नाहीये। यावरती मग आता इकडे ती सांगते, रागिणी काही काळजी करू नकोस, ती घेऊन आली तर ना, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये ती शंकरशण अधिकारी यांना घेऊन येणार नाही,
याची जबाबदारी आपली, त्यामुळे आपण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिला काही त्यांना घेऊन येऊ द्यायचं नाहीये, तू काळजी करू नकोस. तोपर्यंत भूमी आता तिकडे क्षितिजाला जवळ घेते, आपल्या पोटाशी बांधते आणि पोटाशी बांधून हिरकणी सारखी आता ती डायरेक्ट उडी मारते. हिरकणी सारखी उडी मारत ती आता गेटच्या आतमध्ये उडी मारायला निघते. ज्या वेळेला ती गेटच्या आतमध्ये उडी मारायला निघते आणि त्याच वेळेला आता इकडे ती विचार करते, काहीही झालं तरी सुद्धा मला आकाशला या सगळ्यामध्ये आता वाचवायलाच पाहिजे, असं म्हणत ती आता आकाशसाठी साम दाम दंड भेद हे सगळं आता निस्तरत ती आता आतमध्ये उडी मारायला निघते. पण ज्या वेळेला ती आत उडी मारते तोपर्यंत तिचा हा प्लॅन यशस्वी झालेला असतो, कारण या सगळ्यामध्ये आता तो जो कोणी वॉचमन असतो तो वॉचमन तिला काही पाहत नाही. वॉचमन तिला पाहत नसल्यामुळे तिला या सगळं पथ्यावरती पडतं आणि त्यानंतर मग ती डायरेक्ट आतमध्ये एंटर करते. एंटर केल्यावरती तिच्या आता समोर जे काही दृश्य येतं ते दृश्य अगदी भयंकर असतं. या सगळ्यामध्ये आता समोरचं दृश्य एकदम भयंकर असतं आणि ते दृश्य पाहताना आता इकडे लगेचच भूमीला धक्का बसतो, कारण ते दृश्य असतं ते म्हणजे आता जी मुलगी आकाशच्या अपघातात गेलेली असते, आकाशमुळे अपघातातून गेलेली असते, तीच ती मुलगी असते. भूमी आता भिंतीवरचा तो फोटो पाहते आणि अरे देवा, शंकरशण अधिकारी म्हणजे आता त्या मुलीचा नवरा त्या मुलीला फक्त पाठमोरं भूमीने पाहिलेलं असतं आणि भूमीने त्या मुलीला पाठमोरं पाहिल्यामुळे मग आता इकडे तिला समजतं की हा ॲक्सिडेंट आकाशमुळे झालेला आणि ही मुलगी ती गेलेली. तितक्यात शंकरशण अधिकारी मागे येऊन उभे राहतात आणि त्यावेळेला भूमी म्हणते, तुम्ही? यावरती तो सांगतो, हो, ज्या अपघातामध्ये ती दुसरी मुलगी गेली ना तोच हे सगळं मी आहे, मी या सगळ्यामध्ये आता तोच माणूस आहे, असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते की माझ्या आकाशला वाचवायला तुम्ही या. आता या सगळ्यामध्ये शंकरशण अधिकारी काय उत्तर देतात हे काही आपल्याला दाखवलं जात नाही, पण भूमी तिकडून हॉस्पिटलला ज्या वेळेला यायला निघते त्यावेळेला आता इकडे पौर्णिमा सांगत असते फोनवरती, आई आकाश गेला, आई आकाश गेला, आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे, असं म्हणत ज्या वेळेला पौर्णिमा हे सगळं बोलत असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे भूमी हे ऐकते आणि भूमीला 440 व्होल्टचा झटका बसतो. आता खरंच आकाश गेलाय का? शंकरशण अधिकारी यांनी येण्यासाठी मनाई केले का? नक्की आता मालिका कोणत्या ट्रॅकवरती चालले हे येणाऱ्या भागातच कळणार.